नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सध्या एमपीएससी राज्यसेवेची तयारी करणाऱ्या मुलांमध्ये एकच प्रश्न आहे, तो म्हणजे परीक्षा पुढे जाणार की त्याच दिवशी होणार आहे। ऍक्च्युअली मध्ये सध्या त्यांच्या मनात हा प्रश्न पाहिजे होता की माझी किती रिव्हिजन झाली, करंटचं कसं करायचं, आतापर्यंत जे वाचले ते रिवाइज कसं करायचं, टेस्ट सिरीज मध्ये किती गुण येत आहेत। पण ऍक्च्युअली त्यांना ही चर्चा करावी लागते की एक्झाम राहणार का पुढे जाणार। ऍक्च्युअली त्याला काही कारण पण आहेत, तर ती सर्व कारण आपण पाहणार आहोत आणि खरंच पुढे जाऊ शकते का आणि पुढे जाण्यासाठी कोणकोणती कारणीभूत आहे हे पण पाहणार आहोत आणि त्यांचा प्रभाव किती पडू शकतो त्या कारणांचा, या सर्व गोष्टींचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, याची सुरुवात कुठे झाली मित्रांनो, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी ट्विट केलेलं होतं। यांचं ट्विट फार आधीच आलेलं होतं, 3 ऑगस्टलाच यांचं ट्विट जे आहे तर ते आलेलं होतं आणि या ट्विट मध्ये त्यांनी असं सांगण्यात आलेलं होतं की 25 ऑगस्टला कर्नाटक मधील एमपीएससी म्हणजे केपीएससी ची परीक्षा, त्यांची राज्यसेवा परीक्षा ही पण 25 लाच होणार होती, पण ती परीक्षा त्यांनी पोस्टपोन केली। का पोस्टपोन केली की कारण की त्या दिवशी बाकीच्या एक्झाम होत्या, म्हणून डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं होतं आणि त्यांनी अशी पण रिक्वेस्ट केली, म्हणजे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ते काय म्हणतात, इन द इंटरेस्ट ऑफ कॅन्डिडेट अपिअरिंग फॉर द आयबीपीएस क्लर्क एक्झाम, कारण की 25 ला आयबीपीएस क्लर्क एक्झाम पण होणार आहे। ऑन 25 ऑगस्ट इन कन्सल्टेशन विथ केपीएससी, म्हणजे त्यांचा आपल्यासारखा एमपीएससी, आय हॅव सजेस्टेड टू केपीएससी टू डू अ शॉर्ट पोस्टपोनमेंट, म्हणजे शब्द बघा त्यांनी कसे वापरले। शॉर्ट पोस्टपोनमेंट म्हणजे काय, की पोस्टपोन असं करा की यथा अवकाश सारखं करू नका, म्हणजे कधी डेट येईल कधी होईल ते नाही, एकदम शॉर्ट पोस्टपोन म्हणजे काय, या वीकचं पुढच्या वीक मध्ये तुम्ही करू शकता। आणि याच्यामध्ये बघा इथं ते हे पण सांगतात की I am told the KPSC will conduct the GP exam 2024 in the same week of August, म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं त्यांना की तुम्ही या 25 ची जे करताय ना, लगेच ऑगस्ट मध्ये याच हप्त्यात म्हणजे कुठं कधीही ती एक्झाम जी आहे तर ती कंडक्ट करून घ्या, ज्याच्यामुळे मुलांना जे आहे तर ते काहीच लॉस होणार नाही। पण बघा यांचं जर आपण पाहिलं प्रतिक्रिया ही 3 ऑगस्टला चाललेली आहे 25 ऑगस्टला, म्हणजे आजची आपण जर तारीख पाहिली तर आज देखील आयोगाकडून पाहिजे तेवढं स्पष्टीकरण किंवा बाकीचे मुख्यमंत्री वगैरे असेल त्यांच्याकडून काही स्पष्टीकरण याच्या बाबतीत आलेलं नाही आहे। म्हणून ज्या पद्धतीने कर्नाटक मॉडेलमध्ये त्यांनी एक्झाम पोस्टपोन केली, त्याच मॉडेलमध्ये राज्यसेवा पोस्टपोन होऊ शकते। म्हणून ही जी ठिणगी आहे पोस्टपोनची, ही नेमकी याच ट्विट नंतर जी आहे तर ती महाराष्ट्रात पसरलेली होती। आता मित्रांनो, याला अशी काय कारण आहेत, तर याचं महत्वाचं जे प्रमुख कारण आहे ना ते म्हणजे आयबीपीएस ची एक्झाम। आयबीपीएस ची एक्झाम 24, 25, 31 ऑगस्टला होणार आहे आणि आयबीपीएस ची एक्झाम असल्यामुळे ही संपूर्ण देशभरात होते मित्रांनो, म्हणून ते एमपीएससी साठी आयबीपीएस कॅन्सल करणार नाही, आयबीपीएस साठी एमपीएससी ला जे आहे तर तो थोडासा म्हणजे पुढाकार जो आहे तर तो घ्यावा लागणार आहे। तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील देखील खूप साऱ्या मुलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि म्हणून त्या मुलांची अशी अपेक्षा असते की आम्हाला एकाच दिवशी 2 परीक्षा आल्या तर कोणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागेल, म्हणजे एक तर राज्यसेवा देऊ शकतात किंवा बँकिंग देऊ शकतात, आणि ही पण वर्षातनं फार कमी वेळाच होते आणि फार कमीच पदं पण यांना यायला लागलेत, म्हणून त्यांचं मत आहे की आम्हाला एक चान्स द्यावा। तर या मुलांची ही मागणी आहे। पण ऍक्च्युअली मध्ये मेन मागणी कुठून सुरू होती मित्रांनो, मुख्य जी मागणी आहे ना तर ती कृषी सेवे बाबतीत आहे, कारण की कृषी सेवेच्या जागा यावेळी या ऍड मध्ये आलेल्या नव्हत्या आणि त्यांच्या जागा याव्या याच्यासाठी ते मुलांनी फार प्रयत्न केलेले आहेत। त्यांना प्रशासकीय मान्यता पण भेटलेली आहे, ते कृषी मंत्रींना पण भेटलेली आहेत, अर्थमंत्रींना पण ही मुलं भेटलेली आहेत, तर त्यांना प्रशासकीय मान्यता भेटलेली। आता फक्त आयोगाकडे हे मागणी पत्र द्यायचंय। मग जर समजा आता जर सरकारने मागणी पत्र दिलं मित्रांनो, तर पुढची स्टेप काय राहील, त्यांना पोर्टल ओपन करून द्यावं लागेल। आता बघा ते एससीबीसी ईडब्ल्यूएस हे मागे प्रकरण चालू होतं, तर ते चेंज करण्यासाठी आयोगाला मुदत द्यावी लागली, पोर्टल ओपन करून द्यावं लागलं। त्याच पद्धतीने जर कृषी सेवांचा असेल, मग ज्या आधी पोरांनी फॉर्म भरलेला नव्हता की कारण की त्यांना वाटलं जागाच नाही, पण जर आता जागा ऍड झाल्या तर पुन्हा त्यांना काहीतरी अवधी द्यावा लागेल, मे बी 4 दिवस असेल, 5 दिवस असेल, 6 दिवस असेल, तो त्यांना द्यावा लागणार आहे मित्रांनो, आणि तो परीक्षेच्या आधीच करावा लागणार आहे। म्हणूनच या गोष्टी चालू आहेत की जर यांच्या जागा ऍड झाल्या तर आयोगाला काही दिवस यांना द्यावे लागतील फॉर्म भरण्यासाठी, मग त्याच्यामुळे ही परीक्षे थोडं जे आहे तर ती पुढे जाऊ शकते। म्हणून हे दुसरं कारण होतं की ज्याच्यामुळे परीक्षा पुढे जाऊ शकते, ही संभाव्यता आपल्याला इथं दिसते। ओके, पुढे पण याला आणखी दुसरी बाजू अशी पण आहे की ज्या परीक्षा राज्यसेवेच्या दिवशी होणार होत्या ना महाराष्ट्रात, त्या परीक्षा मात्र पुढे ढकलण्यात आल्या होत्या। जसं की एसआयएससी ची परीक्षा होती मित्रांनो,
तर ती बघा 25/8/2024 ला होणार होती, परंतु त्यांचं काय मत आहे की राज्यसेवा होणार आहे ना, तर आम्ही आमची परीक्षा जी आहे तर ती पोस्टपोन करून देतो. म्हणजे त्यांनी राज्यसेवेच्या भरोश्यावर त्यांची एक्झाम पोस्टपोन करून दिलेली आहे. म्हणून जेव्हा हे दोन कारण एकदम प्रबळ ठरतात वाढवण्यासाठी की वाढू शकते, त्याच्यात एक हे कारण येतं की यांनी जर परीक्षा लांबवलेली आहे म्हणजे मे बी आयोग 25 लाच घेऊ शकतो, असं हे याच्यातून दिसू शकतं. ते बघा आणखी एक म्हणजे महाराष्ट्रात खूप म्हणजे विद्यार्थी संघटना असतील सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि काहींनी ट्विट देखील केलेले. बघा खासदार सुप्रिया सुळे यांचं पण ट्विट आहे की 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ठेवली आहे, परंतु याच तारखेला बँकिंग, IBPS, UPSC प्रवेश परीक्षा असल्यामुळे वर्षातून या परीक्षा एकदाच होतात, त्यामुळे MPSC राज्यसेवा देणाऱ्यांना या परीक्षेला मुकावे लागणार आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की महाराष्ट्रातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करता या तिन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावे. म्हणजेच काय, आता बाकीच्या तर होणार नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात हे नाही की IBPS पुढे ढकलतील, तर त्यांना तोच पर्याय की शेवटी ते राज्यसेवेवरच येतील. म्हणून हे पण चालू आहे की राज्यसेवा ही पुढे जाईल. तर याच कारणामुळे की कारण की बँकिंगची एक्झाम आहे ती सेंट्रल लेवलची एक्झाम आहे, ती मात्र पोस्टपोन होणं जे आहे तर ते शक्य नाही. याचा जर संपूर्ण घटनाक्रम पाहिला ना मित्रांनो, तर तो फार थोडासा विशेष आहे. म्हणजे 29 ही जी ऍड आहे ना मित्रांनो, तुम्ही जर पाहिली 29 डिसेंबर 2023 ला राज्यसेवेची जाहिरात आली होती. म्हणजे विचार करा, आज म्हणजे निम्मा वर्ष निघून गेलं हे पूर्ण आणि अजूनही परीक्षा झाली नाही. तेव्हा सांगण्यात आलेलं होतं 28 एप्रिलला होईल. मुलं तयारीला लागले, अभ्यास केला, सर्व झालं. 28 नंतर पुन्हा काहीतरी झालं त्यांचं, मग पुन्हा सांगितलं की ही जी आहे तर ती पुढे 25 ऑगस्टला घेण्यात येईल. पण आता ही 25 ऑगस्टला होईल का नाही, इथं मात्र तो एक छोटा स्टार मार्क असतो बघा, कुठेही पॉलिसी घ्यायला जा, काही घ्यायला जा, एक छोटासा स्टार मार्क असतो आणि त्याची डिटेल्स हे खाली लिहिलेले असतात. अशाच पद्धतीने आता याच्यावर पण एक स्टार मार्क लागण्याची वेळ झालेली, कारण की 25 ऑगस्टला होईल का नाही तर हे अजूनही आयोगाकडून काही नोटिफिकेशन मार्फत जे आहे तर ते कळालेलं नाही आहे. ऍक्च्युली याचा लॉस जो आहे ना मित्रांनो, जे लोक बाहेर राहताना, फार म्हणजे घरापासून बाहेर राहताना त्यांचा लॉस होतो. म्हणजे ती जेव्हा सुरुवातीला ऍड आली तर ते 4 महिन्यासाठीच पुण्याला गेले असतील किंवा बाहेर गावी गेले असतील तयारीला, पण त्यांना 4 महिने ऐवजी बघा ना ऑगस्ट निघून गेला. जर ऑगस्ट मध्ये ही झाली पुढे झाली तर की कधी होईल, सप्टेंबरच्या थोड्याशा पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात होईल ती. म्हणजे त्यांचा जो इथं खर्च लागणार होता तो डबल झाला. तसेच त्यांच्यावर घरच्यांचाही प्रेशर येतो, सामाजिक दबाव येतो, आर्थिक दबाव येतो आणि याच्यामुळे यांचा परफॉर्मन्सवर नक्कीच जाईल, तर तो एक्झाम मध्ये परिणाम होतो. म्हणूनच आयोगाला विनंती आहे की आयोगाने याच्यावर जे काही डिसिजन असेल, म्हणजे घेणार असाल ना तर सांगून द्या की हो होणार आहे, तुम्हाला 25 ला यायचंय, तुम्ही काही करा तिथं 25 लाच या. आणि जर होणार नसेल तर पुढच्या वेळी अशी डेट ठेवा की त्या दिवशी काहीच नसेल, कारण की ही जेव्हा डेट आली ना मित्रांनो त्याच दिवशी लोकांना कळून गेलं होतं की ही होईल का नाही, या बाबतीत शंका आली होती. म्हणूनच आयोगाला विनंती आहे की 25 ला होणार असेल ना तर आयोगाने थोडं सांगावं की हो बा 25 ला होणार आहे, आणि नसेल तरी त्यांनी ती माहिती जी आहे तर ती दिली पाहिजे. मित्रांनो आता हे जे ना कोविड नंतर जर तुम्ही पाहिलं ना, परीक्षांचा कालावधी हा वाढूनच गेलेला आहे. आता याच्यावर एक कायमस्वरूपी उपाय पाहिजे मित्रांनो. दरवर्षी असंच होतं की ही परीक्षा ठेवली जाते, मग त्या परीक्षेच्या तारखेच्या दिवशी ही परीक्षा येऊन लागते, या परीक्षेच्या तारखेला ती परीक्षा येऊन लागते, पुन्हा ती पोस्टपोन होते, पुन्हा विद्यार्थ्यांचं तयारी होऊन जाते, हॉल तिकीट येऊन पण पोस्टपोन होऊन जाते. याच्यावर म्हणजे एक्झाम डेटवर सोल्युशन जे आहे तर ते कायमस्वरूपी सोल्युशन काढणं गरजेचं आहे. याच्यावर एक सोल्युशन असं निघू शकतो मित्रांनो की नेशन वाईड एक पोर्टल तयार करावं. याच्यावर एक मत आहे माझं की एक नेशन वाईड एक पोर्टल तयार करावं आणि त्या पोर्टलवर जेवढ्याही काही एक्झाम कंडक्टिंग बॉडी असेल, TCS असेल, IBPS असेल, UPSC असेल, विविध राज्यांच्या स्टेट PCSच्या असतील, त्याच्यानंतर आपली महाराष्ट्राची MPSC असेल, तर त्यांनी काय करावं, त्यांनी आधी तारखा या पोर्टलवर टाकाव्या आणि या पोर्टलवर ते दिसून जातील. फॉर एक्झाम्पल 25 ऑगस्ट ही जर तारीख आधी बुक असती, त्या पोर्टलवर कळालं असतं की 25 ला ही एक्झाम होणार आहे IBPS, तर MPSC नी तारीखच घेतली नसती, कारण की MPSC ला पण ज्या दिवशी 25 दिलं तर त्यांनाही कल्पना नसेल, मे बी त्यांना आली नसेल. पण हे जर असं नॅशनल वाईज पोर्टल पाहिजे, म्हणजे हा मुद्दा महाराष्ट्राचा नाही पूर्ण भारताचा सॉल्व्ह होण्यासारखा आहे. नेशन वाईजच पोर्टल पाहिजे की त्याच्यामध्ये ह्या ज्या एक्झाम कंडक्टिंग बॉडीज आहेत ते त्यांच्या पहिलेच काही एक्झामच्या डेट ज्या आहेत तर त्या बुक करू शकतात. म्हणजे UPSC ने समजा 1 तारीख बुक केली तर त्या दिवशी पूर्ण भारतात कोणतीच एक्झाम होणार नाही जवळपास, किंवा जी होईल तर ती UPSC ची कॉन्फ्लिक्ट नसेल. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे याच्यावर कायमस्वरूपी जो आहे तर तो उपाय निघू शकतो. ठीक आहे मित्रांनो,
तर अजूनही याच्यावर म्हणजे होईल का नाही तुम्हालाही जाणून घेण्याची इच्छा असते, तर याच्यावर आपण अजूनही पूर्णपणे 100% सांगू शकत नाही की जाईल आणि 100% असं पण नाही सांगू शकत होईल. याचं जे योग्य उत्तर आहे तर ते एकच देऊ शकतं, ते म्हणजे एमपीएससी. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तेच होतं की तुम्हालाही सांगणं की कोणते कोणते कारण आहेत ज्यांच्या माध्यमातून जाऊ शकते, आणि हा एक उपाय पण होता की जो उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवणं एक गरजेचं होतं, तो आयोगापर्यंत देखील तुमच्या मार्फत हा नक्कीच पोहोचेल. तर हे होतं सर्व. एमपीएससी राज्यसेवा पुढे जाईल का नाही, तर तुमचं याबाबत काय मत आहे तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.